तर पुढचा क्वेश्चन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू लॉग रूट एक्स. ईच्या डोक्यावरती लॉग रूट एक्स आहे अपॉन एक्स. सगळ्यांना माहिती आहे लॉगची प्रॉपर्टी कशी असते किंवा ही प्रॉपर्टी बघा लॉगची म्हणण्यापेक्षा ए असं काहीतरी असते बघा. ए रेस टू लॉग बी असेल आणि जो एच्या डोक्यावरती लॉग आहे त्याचा बेस जर का ए असेल तर हे सगळं जाते आणि काय राहते बी राहते. मग आता इथं मला सांगा लॉग रूट एक्स आहे. जेव्हा तुम्ही लॉग रूट एक्स लिहिताय तेव्हा इथं काहीच नाही बेस. इथं ए असताना खाली ए पाहिजे. इथं काहीच नाही बेस म्हणजे काय नसते म्हणजे नॅचरल लॉग. नॅचरल लॉगचा बेस ए असते आणि याच्या खाली काय आहे बघा याच्या खाली पण ई आहे. समजलं न्यूमरेटर. मग अशा वरच्या केस प्रमाणे ह्या केसमध्ये काय होणार हे सगळं जाणार. काय राहिलं रूट एक्स म्हणजे आन्सर काय मिळालं बघा इथं आय इज इक्वल टू आन्सर नाही इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर थोडंसं इंटिग्रेशनचं आतल्या स्टेपचं सिम्प्लिफिकेशन केलं. ठीक आहे. न्यूमरेटरचं काय झालं बघा बाय युझिंग दिस रूट एक्स. रूट एक्सला आपण कसं लिहू शकतो एक्स रेस टू 1/2. ठीक आहे. हे एक्स रेस टू 1/2 आणि आपण एक्सच्या डोक्यावरती काय नाही म्हणजे 1 आहे डी एक्स. बेस सेम आहे आणि आपण पी बाय क्यू फॉर्मॅटमध्ये असेल बेस सेम असेल तर पॉवरचा डिफरन्स असतो. म्हणजे काय होणार बघा एक्स रेस टू 1/2 - 1 dx. आय इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला एक्स रेस टू एन चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला एक्स रेस टू n+1 अपॉन n+1 आणि या एक्सचा डेरिव्हेटिव्ह ह्या खालच्या n+1 ला मल्टिप्लाय करायचा. इथं समजतंय. आता इथं पण एक्स आहे इथं पण एक्सचा 1 येणार आहे इथं पण एक्सचा 1 येणार आहे त्यामुळे हा लिहायची गरज नाही. फक्त n आहे त्या ठिकाणी +1 करा. म्हणजे काय झालं बघा सगळ्यात पहिल्यांदा हे सिम्प्लिफाय करा. सगळ्यात पहिल्यांदा इंटिग्रेशन करून मी तर लिहितो पहिल्यांदा 2 × 1 = 2 -1 - 2 -1/2 आणि आता याचं इंटिग्रेशन काढा नाही तर घोळ होईल सगळा. ठीक आहे. आता करायचं इंटिग्रेशन. काय होणार आय इज इक्वल टू एक्स रेस टू -1/2 +1 आणि जे का पॉवर आहे ती खाली घ्या -1/2 +1 आणि हे +c. ओके. आता पुढं हे आय इज इक्वल टू काय झालं 2 × 2 -1 + 2 एक्स रेस टू 1/2 अपॉन आता वरती 1/2 आले तर खाली पण तेच आहे म्हणजे काय येणार 1/2 +c. सगळ्यांना माहिती आहे ए अपॉन b/c म्हणजेच ac/b. मग आता हा 2 वरती याला मल्टिप्लाय होणार म्हणजे काय झालं बघा हे 2 वरती गेलं आणि एक्स रेस टू 1/2 कसं लिहू शकतो आपण रूट एक्स. हे एक्स रेस टू 1/2 कसं लिहिणार मी रूट एक्स. खाली काय 1 आहे लिहिलं नाही तर चालते +c. फायनल आन्सर.